नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दातीर मॅथ्स अकॅडमी संगमनेर येथे। तर आज आपण शिकणार आहोत बुद्धिमत्तेमधला घन। हा घन बीजगणित अंकगणितातला नव्हे तर हा आपला बुद्धिमत्तेमधला रिझनिंग मधला घन आहे। तर ह्या घनाला अजून काय नाव आहे? ह्या घनाला अजून फासा म्हणतात, याला डाईस म्हणतात, बरोबर। तर हा जो घन आहे हा साधारणतः या प्रकारचा आहे। बरोबर, आला असेल तुमच्या लक्षात कोणता घन म्हणतोय आपण तो। तर हा जो घन आहे भूमितीतही घन आहे, आपण 2D आणि 3D डायग्राम्स मध्ये बघतो तिथेही घन आहे, पण तो घन आपल्याला इथे न शिकता अगदी तोच आहे। तोच घन हा एका ज्याच्या सर्वच्या सर्व बाजू सारख्या असतात, आपण त्याला घन म्हणतो। जे 3D डायग्राम्स आहे त्याला आपण घन म्हणतो, तोच घन त्याला फासा म्हणतो किंवा त्याला डाईस म्हणतो। तर याच्यावरती आपल्याला साधारण कुठलीही एक्झाम घ्या, कंबाईन घ्या, राज्यसेवा घ्या, तलाठी, पोलीस भरती कुठलीही घ्या, बँकिंग साठीही आपल्याला अगदी हा महत्त्वाचा असा टॉपिक आहे। या घनावरती आपल्याला साधारण 2 ते 3 प्रश्न सापडतात। आणि समजा एका परीक्षेत तर एका पोलीस भरतीच्या पेपरमध्ये 5 प्रश्न विचारले गेले होते, एका टॉपिकवरती सलग 5 प्रश्न होते। तर आपल्याला चुकून जर हा चॅप्टर आला नाही तर आपण मेरिटमध्ये बसणार। जर आपले 5 प्रश्न 2 प्रश्न जर गेले आणि तुम्हाला अगदी 1 तास सुद्धा लागणार नाही, आजच्या लेक्चरमध्ये तुमचा घनाचा बऱ्यापैकीचा भाग पूर्ण होईल। आपल्याला हा घन चॅप्टर पूर्ण करायला कमीत कमी 3 व्हिडिओ लेक्चर लागणार आहेत। तर आज आपण शिकणार आहोत घन। तर ह्या घनाचे एकूण 3 प्रकारचे टॉपिक पडतात। आपण 3 मध्ये याला डिव्हिजन करतो, म्हणजे जेणेकरून आपल्याला जरा शिकायला सोपं होतं। एक म्हणतो ओपन डाईस, दुसऱ्याला म्हणतो क्लोज डाईस, आणि तिसरा जो आहे तो आपण कट किंवा सेक्शन बघू। तिघांचेही सांगतो काय आहे। हा जो घन इथं दिसतोय तुम्हाला याला क्लोज डाईस म्हणतात। ओपन डाईस म्हणजे काय? जर याला आपण ओपन केला तर तो कशा प्रकारे दिसेल, तो कसाही दिसू शकतो। साधारण एक आकृती तुमच्या पुढे ठेवतो, जर याला आपण ओपन केलं तर ह्या प्रकारे दिसेल, किंवा याला आपण क्लोज केलं तर तो ह्या प्रकारे दिसेल। अशा प्रकारचा एक असतो 3 4 5 6, याला आपण ओपन डाईस म्हणतो। आणि कट सेक्शन म्हणजे काय, किंवा कट आणि सेक्शन म्हणजे काय? समजा तुमच्याकडे असा एक घन आहे ज्याच्या सगळेचे सगळे पृष्ठ वेगवेगळ्या रंगाने किंवा सेम रंगाने रंगवले गेलेले आहे। त्याच्यावरती एका सेंटीमीटरवर किंवा 3 सेंटीमीटर जसा असेल तसा त्याच्यावरती जर आपण काप घेतले तर त्याचे असा काही सेक्शन तयार होतो आणि विचारलं जातं याचे एक पृष्ठ रंगलेले, 2 रंगलेले, 3 रंगलेले, ज्याचा एकही रंगलेला नाही असे। तर ह्या प्रकारचे असे किती ठोकळे तयार होतात, असे बऱ्याच प्रकारचे प्रश्न आहेत। आपण घन हे चॅप्टर एकूण 3 विभागात विभागला गेलेला आहे। एक आहे ओपन डाईस, क्लोज डाईस आणि कट सेक्शन वाला। तर आपण आज शिकणार आहोत क्लोज डाईस, म्हणजे जी आकृती आता फळ्यावर दिसते तुम्हाला, हा भाग आपण आज पूर्ण करणार आहोत ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये। पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण ओपन डाईस आणि त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण कट सेक्शन हा भाग पूर्ण करणार आहोत। तर आपण वळूयात आता सध्या क्लोज डाईस कडे, बरोबर। तर आता हा जो क्लोज डाईस आहे, आधी सगळ्यात महत्त्वाचा तो काढायला शिकू आपण, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस करताना बरेच जण कुठल्या तरी गंधकाची आकृती किंवा कशाची तरी आकृती तयार करतात। तुम्हाला क्लोज डाईस दाखवतो तो कशा प्रकारचा असतो, आधी समजून घेऊ आपण। हा एक माझ्याकडे रुबिक क्यूब आहे। हा रुबिक क्यूब जो आहे बघा, घन ज्याच्या सर्वच्या सर्व बाजू सारख्या असतात, जो घन आहे त्याच्या सर्वच्या सर्व बाजू सारख्या असतात, म्हणून त्याला घन म्हणतो। घन हा मुळात आलाय कुठून, तर तो भूमितीतून आला, 3D डायग्राम्स मधून आला आणि तो घन आला। तर हा एक घन आहे ज्याच्या सर्वच्या सर्व बाजू सारख्या आहेत, तर याची लांबी, रुंदी आणि उंची सारखी असते, त्याला घन म्हणतो। तर घनाला एकूण पृष्ठ किती असतात, तर घनाला एकूण 6 पृष्ठ असतात। 1 2 3 4 5 आणि 6 असे घनाला एकूण 6 पृष्ठ असतात। इथपर्यंत मान्य? तर जेव्हा प्रश्न आपल्याला येतो घनाचा, तर तेव्हा आपल्याला घनाच्या फक्त 3च बाजू दिसतात। तेव्हा घनाचे किती बाजू दिसतात? एकूण 3च बाजू दिसतात। आता समजा तुमच्या पुढे हा घन आहे, तर तुम्हाला याच्या एकूण 3च बाजू दिसतील। ही एक बाजू दिसेल, ही एक बाजू दिसेल आणि ही वरची एक बाजू दिसेल। म्हणजे तुम्हाला ह्या 2 बाजू, ह्या साईडच्या आणि तळाचा पृष्ठभाग कधीही दिसणार नाही, बरोबर। तुम्हाला एकूण किती पृष्ठ दिसत नेहमी घनाचे, म्हणजे जेव्हा आपल्या पुढे घन येतो तेव्हा त्याचे आपल्याला फक्त एका साईडने बघितल्यानंतर आपल्याला फक्त 3च पृष्ठ दिसतात। एकूण किती पृष्ठ दिसतात? 3 पृष्ठ दिसतात। तर सेम असाच घन काय आहे,
परंतु त्याची आकृती कशी काढायची आहे आपल्याला हे महत्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिस करायला सोपं जाईल. तर एक षटकोन काढायचा आहे. सायन्सवाल्या विद्यार्थ्यांनी एक बेन्झीन रिंग काढायची आहे. हा एक षटकोन आहे, सुसम षटकोन आहे. हितला पॉइंट आणि हा पॉइंट इथे सेंटरला घेऊन यायचा आहे, सेंटरला आणायचा आणि हा सेंटरहून इथे जोडायचा. अशा प्रकारे एक आपल्या पुढे घन तयार होतो. काय तयार होतो? घन तयार होतो. येते लक्षात? ही झाली घनाची आकृती. तर आज आपण शिकणार आहोत क्लोज डाईस. हा आहे क्लोज डाईस, सगळ्या बाजूने बंद केलेला अशा प्रकारचा एक खोका आहे, बॉक्स आहे, घन आहे, फासा आहे, डाईस आहे. तर हा जो घन आहे, हा जो घन आहे याला एकूण 6 पृष्ठ आहेत. पृष्ठ किती आहेत? आज फक्त आपल्याला पृष्ठविषयी बोलायचे, बाजूंविषयी अजिबात नाही. त्याच्या बाजून ते आपण तिसऱ्या प्रकारात शिकणार आहोत. याला एकूण 6 पृष्ठ असतात. किती पृष्ठ असतात? 6 असतात. त्यापैकी आपल्याला किती दिसतात? 3 पृष्ठ दिसतात. त्यापैकी किती दिसतात? 3. म्हणजे 3 आपल्याला दिसत नाही. याच्या विरुद्ध हो, याच्या विरुद्ध इकडे एक पृष्ठ आहे तो याच्या विरुद्ध. मग आपल्याला प्रश्न असेच असतात, वरच्या पृष्ठाच्या किंवा तळाच्या पृष्ठावर कोणता अंक असेल, याच्या विरुद्ध कोणता असेल, याच्या विरुद्ध कोणता अंक असेल, हेच आपल्याला शोधायचं. याच्यासाठी अगदी छोटेसे काही नियम वापरायचे, परंतु त्याआधी आपल्याला घन माहिती पाहिजे. घनाचे एकूण 2 प्रकार पडतात. काय? घनाचे एकूण 2 प्रकार पडतात. कोणते? एक पडतो स्टँडर्ड घन आणि एक प्रकार आहे तो साधा घन. अरे असं काही असतं का? हो, 100%. एक असतो स्टँडर्ड घन आणि एक असतो साधा घन. स्टँडर्ड म्हणजे काय? जो का प्रमाणित आहे, शासनाने प्रमाणित केलेला आहे, किंवा जो आपण म्हणूया त्याची कधीही क्वालिटी बदलत नाही, आपण त्याला स्टँडर्ड म्हणतो. बरोबर. तर मोबाईल आपण 2 प्रकारचे बघतो, एक ब्रँडेड बघतो आणि एक नॉन ब्रँडेड बघतो. ब्रँडेड मध्ये जे बॉक्सवर क्लेम केलेलं असतं तेच आपल्याला बघायला भेटतं, पण साधा जो आहे त्याचं माहित नाही आपल्याला, काहीच नाही. मग स्टँडर्ड म्हणजे काय? प्रमाणित घन, म्हणजे जो सगळ्याचे सगळे रूल्स फॉलो करतो त्याला आपण स्टँडर्ड म्हणतो. तर स्टँडर्ड घन म्हणजे काय? तर आपण आधी स्टँडर्ड घन बघून घेऊ काय आहे. हा एक घन आहे माझ्याकडे, याच्यावरती नंबर्स आहेत, आणि याच्यावरती जे नंबर आहेत त्याच्यावरती नंबर समजा 1, 2 आणि 3. तर स्टँडर्ड घनाची छोटीशी डेफिनेशन आहे. याला एकूण 6 पृष्ठ आहेत, तुम्हाला एकूण 3 दिसत आहे. स्टँडर्ड घनाची डेफिनेशन अशी आहे, ज्या घनाच्या शेजारच्या 2 पृष्ठाची कुठल्याही शेजारच्या 2 पृष्ठांची बेरीज, एकाच घनाच्या शेजारच्या 2 पृष्ठांची बेरीज 7 होत नाही. काय? शेजारच्या 2 पृष्ठांची बेरीज 7 होत नाही. काय? शेजारच्या 2 पृष्ठांची बेरीज 7 होत नाही, म्हणजेच तो कसा असतो? स्टँडर्ड घन. नीट बघा, 3 आणि 1 4, 2 आणि 1 3, 3 आणि 2 1 5, 3 आणि 2 5, म्हणजे 100% इथे 7 बेरीज होत नाही. जर शेजारच्या कुठल्याही 2, तुम्ही म्हणाल एवढे मिळून अजिबात नाही, फक्त शेजारचे 2 कुठलेही 2 पृष्ठ त्यांची बेरीज 7 होत नाही. शेजारच्या 2 पृष्ठांची बेरीज 7 होत नाही, त्याला आपण स्टँडर्ड घन म्हणतो. कोणता डाईस म्हणतो? स्टँडर्ड डाईस. बरोबर ना? तर मग शेजारच्या 2 पृष्ठांची बेरीज 7 होत नाही. शेजारच्या 2 पृष्ठांची बेरीज 7 होत नाही, म्हणजेच काय होतं? म्हणजे गव्हर्नमेंटने इतकं फिक्स करून दिलंय की बाबा हो, त्याच्या शेजारच्या 2 पृष्ठांची बेरीज 7 होत नाही, मात्र त्याच्या विरुद्ध पृष्ठांची बेरीज 7 होते. नीट समजून घ्या मी काय म्हणतोय. त्याच्या विरुद्ध पृष्ठांची बेरीज 7 होते. याची आणि याच्या जे अंक आहे त्यांची बेरीज 7 होईल. इथे आणि इथे जो अंक असेल त्याच्या बेरीज 7 होईल. इथे आणि इथे जो पृष्ठ असेल, जे अंक असतील त्यांची बेरीज 7 होईल. मग आता बघा, समजा माझ्या ह्या पृष्ठावर बेरीज 1 अंक आहे, त्याच्या विरुद्ध जो आहे, त्याच्या विरुद्ध इथं 1 दिसतोय, म्हणजे त्याच्या विरुद्ध म्हणजे तळाचा जो पृष्ठ आहे त्याच्यावरती कोणता नंबर असला पाहिजे, म्हणजे दोघांची बेरीज किती येईल? 7. म्हणजे तो कोण असला पाहिजे? 6. म्हणजे फिक्स झालं, एकाच्या विरुद्ध नेहमी 6 असतो. 2 आहे, त्याच्या विरुद्ध कोणता अंक असला पाहिजे त्याची म्हणजे बेरीज 7 होईल. कोण असला पाहिजे? 5. बघा, म्हणजेच काय? 2 जे अंक असेल त्याच्या विरुद्ध नेहमी कोण असेल? 5 असेल. आणि 3 असेल आणि त्याची बेरीज किती पाहिजे आपल्याला? 7 पाहिजे. गव्हर्नमेंट सांगते, आपण थोडं 3 म्हणजेच इथं असला पाहिजे 4, म्हणजे 3च्या विरुद्ध असेल 4. बघा मित्रांनो, येतंय ना लक्षात? किती सोपं काम आहे बघा.
का 1च्या विरुद्ध 6, 2च्या विरुद्ध 5 आणि 3च्या विरुद्ध 4. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जर स्टँडर्ड घन असेल तर स्टँडर्ड घन ओळखायचा कसा. जसा कॅलेंडरचा प्रश्न येतो तर आपण पहिले कॅलेंडरच्या प्रश्नामध्ये काय बघतो, साधं वर्ष आहे की लीप वर्ष आहे. तसंच घनाचा प्रश्न आला की बघायचा तो स्टँडर्ड घन आहे की साधा घन आहे. स्टँडर्ड घन ओळखायचा कसा, जर त्याच्या शेजारच्या पृष्ठांची बेरीज 7 होत नसेल. का होत नाही, कारण की त्याच्या विरुद्ध पृष्ठांची बेरीज 7 होत असते, म्हणजे शेजारच्या पृष्ठांची बेरीज 7 होणार नाही. समजा शेजारच्या पृष्ठांची बेरीज 7 झाली नाही, कोणतेही 2 पृष्ठ घ्यायची, त्यांची बेरीज 7 झाली नाही, पेन खाली ठेवायचा, 4 उड्या मारायचा, आनंद व्यक्त करायचा. हो झालं, उत्तर आपलं फिक्स झालं. जर यांच्या शेजारच्या पृष्ठांची बेरीज जर 7 झाली नाही तर पेन खाली ठेवायचा, 4 उड्या मारायचा, डोळे झाकून उत्तर लिहायचं. काय, 1च्या विरुद्ध 6, 2च्या विरुद्ध 5, 3च्या विरुद्ध 4. 100%. तुम्ही किती आकृत्या दिल्या तिथे 4 आकृत्यात 5 आकृत्यात फार डोकं लावायचं नाही, लगेच उत्तर लिहून टाकायचं. फिक्स उत्तर कोणता, जर स्टँडर्ड घन असेल तर 1च्या विरुद्ध 6, 2च्या विरुद्ध 5 आणि 3च्या विरुद्ध 4. इतकं सोपं काम आहे स्टँडर्ड घनाचं. परंतु आपल्याला स्टँडर्ड घनावरती प्रश्न येतात का, खूपदा कमी येतात, पण आल्यानंतर ते ओळखता आलं पाहिजे का तो स्टँडर्ड घन आहे. स्टँडर्ड घन ओळखायचा कसा, कारण की त्याच्या शेजारच्या 2 पृष्ठांची बेरीज 7 होत नाही, कारण की त्याच्या विरुद्ध पृष्ठांची बेरीज 7 होते. हा होता स्टँडर्ड घन. आता साधा घन अगदी याच्या विरुद्ध असेल, म्हणजे शेजारच्या पृष्ठांची बेरीज तिथं 7 होत नाही, मात्र इथं नेहमीच शेजारच्या 2 पृष्ठांची, कुठल्याही 2 पृष्ठांची बघा, 2, 5, 4. बघा तुम्ही म्हणणारा बघा झाली ना, 5 आणि 2 7, 5 + 2 = 7. जर यांची बेरीज 7 झाली, शेजारच्या 2 पृष्ठांची बेरीज जर 7 होत असेल तर तो स्टँडर्ड घन असेल का, अजिबात नाही, तो असेल साधा घन. आता का, नीट बघा. गव्हर्नमेंट म्हणते तुम्ही जी सापशिडी खेळता त्याच्यामध्ये छोटे छोटे क्यूब्स येतात तुमच्याकडे, त्याच्यावरती डॉट असतात. जो तुमच्याकडे छोटा क्यूब असतो सापशिडीतला, त्याच्यावरती जे डॉट असतात ना, त्याच्यातही नीट बघा, जिथे 1 डॉट असेल त्याच्या विरुद्ध 6 डॉट्स असतील, 2च्या विरुद्ध 5 डॉट असेल, 3च्या विरुद्ध 4 डॉट असतील. म्हणजे ते गव्हर्नमेंट मान्य आहे, गव्हर्नमेंटने सांगितलं त्या प्रकारे, किंवा आपण त्याला गव्हर्नमेंट म्हणतो म्हणजे प्रमाणित सांगतो, ज्याप्रमाणे प्रमाणित केलं जातं. म्हणजे त्याला प्रमाण काय ठरवून दिलं, बाबा 2च्या विरुद्ध नेहमी कोण पाहिजे, 5 पाहिजे. म्हणजे तुम्ही विरुद्ध पाहिजे, जवळ शेजारी येता कामा नाही, तुम्ही शेजारी नाही येऊ शकत. तुम्ही कुठं असू शकता, 2च्या विरुद्ध नेहमी कोण असेल, 5 असेल. परंतु तो नियम फॉलो केला का इकडे, अजिबात नाही केला. याने नियम मोडला, बाबा तुम्ही विरुद्ध राहायचे, तुम्ही शेजारी कसे आले, अजिबात नाही, नियम तोडला. नियम तोडत असेल तर ते कोण असेल, साधा. येते लक्षात. मग साधा नियमाला, असा साधा नियम आपल्याला हा नियम वापरता येईल का तिथे 1च्या विरुद्ध 6, 2च्या विरुद्ध 5, 3च्या विरुद्ध 4, अजिबात नाही. अरे 2च्या विरुद्ध 5 होता पण तो शेजारी आला नाही. मग हे प्रश्न आपल्याला सर्वात जास्त महत्वाचे आहेत, परंतु हे तितकंच जास्त महत्वाचं आहे स्टँडर्ड घन, कारण की आपल्याला पेपरला गेल्यानंतर त्या थोड्याशा वेळामध्ये ओळखता आलं पाहिजे स्टँडर्ड घन आहे की साधा आहे. स्टँडर्ड घन असेल तर पेन खाली ठेवायचा, 4 उड्या मारायच्या, उत्तर लिहून टाकायचे. 1च्या विरुद्ध 6, 2च्या विरुद्ध 5, 3च्या विरुद्ध 4. आणि जर साधा घन आला तर मात्र आपण एकूण 3 नियम वापरणार आहेत. एकूण 3 नियम वापरणार, त्या 3 नियमांच्या बाहेर तुम्हाला कुठलाही प्रश्न येणार नाही. त्या 3 नियमात सगळेचे सगळे साध्या घनाचे प्रश्न बसणार आहेत. मी 1 मिनिटासाठी बाजूला होतो, व्हिडिओ स्टॉप करून हे लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. आपण साध्या घनाला सुरुवात करू. ओके, तर आपण सुरुवात करू आता साधा घन. कशाला सुरुवात करतोय, साध्या घनाला. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा नियम पहिला, नियम पहिला. काय नियम आहे पहिला, तर तो आहे समान अंक समान पृष्ठावर, समान अंक समान पृष्ठावर. बघ काय आहे हा नियम आहे, तो नियम कसा वापरायचा आपण ते बघू. खूप सोपं काम आहे. सर्वात पहिला प्रश्न आपल्या समोर आल्यानंतर काय चेक करणार आहे आपण,
प्रश्न आपल्या समोर आल्यानंतर आपण चेक करणार आहे तो साधा घन आहे की स्टँडर्ड घन आहे. जर तो स्टँडर्ड घन असेल तर प्रश्न सोडवायचा नाही, डोळे झाकून उत्तर लिहायचं. 1च्या विरुद्ध 6, 2ला 5, 3ला 4. बघा काय झालं, माझ्याकडे असा एक घन आहे आणि आता ह्या दोन आकृत्या आहेत. कधी कधी पेपरमध्ये 4 आकृत्या असतील, ए बी सी डी अशा 4 आकृत्या असतील. कितीही आकृत्या असल्या तरी आपल्याला आपले प्रश्न सोडवण्यासाठी पुरेशा 2 आकृत्या असतात. आपल्याला त्या सिलेक्ट करायच्या असतात, कुठल्याही 2 आकृत्या. माझ्याकडे ह्या 2 आकृत्या आहेत, आकृती ए आणि बी. आता जर आपल्याला एकूण 4 आकृत्या आपल्या फळ्यावर दिसत असतील किंवा आपल्या प्रश्नपत्रिकेत 4 आकृत्या दिसत असतील तर तो 4 वेगवेगळे घन नाही, तर तो एकाच घनाच्या वेगवेगळ्या बाजूच्या दिशा दाखवल्या जातात किंवा त्याचे व्ह्यूज दाखवले जातात. म्हणजेच आपण म्हणून त्याचे सेल्फी काढले जातात, ते वेगवेगळ्या बाजूने. बरोबर ना? म्हणजेच काय, हा घन आहे तर तो इकडून कसा दिसेल, इकडून कसा दिसेल, खालच्या बाजूने जर पाहिला तर तो कसा दिसेल, अशी त्याचे व्ह्यूज असतात. तो हा वेगळा असा अजिबात नाही. एकाच घनाच्या त्या वेगवेगळ्या बाजू आपल्याला दाखवल्या जातात. तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला आधी बघायचे हा स्टँडर्ड आहे की साधा आहे. नीट बघा, 5 आणि 2 7 इथंच होत आहे. 5 आणि 2 7 होत आहेत. तुम्ही म्हणणार एका ठिकाणी बेरीज 7 झाली, पुढच्या 3 याच्यात नाही झाली, अजिबात नाही. जो एका ठिकाणी जरी बेरीज 7 झाली तरी त्याला साधाच म्हणायचं, पूर्णच्या पूर्ण जे, कारण की आपण म्हणतोय हे सगळेचे सगळे एकाच घनाच्या बाजू आहेत. मग एका ठिकाणी जरी कुठेतरी बेरीज 7 झाली तरीही तो साधा घन. मग हा साधा घन आहे आणि आपण शिकतोय पण साध्या घनाचे नियम. काय म्हणतंय, हा साधा घन आहे. मग आपल्याला आता काय म्हणायचंय, नियम सांगतो आपला, समान अंक समान पृष्ठावर. बघा बरं, याच्यामध्ये कुठला तरी एक अंक कॉमन आहे का? बघा कोणता अंक कॉमन आहे का? हो, दिसतोय. कोण कॉमन आहे? हा 2 अंक कॉमन आहे. ओके, समान अंक समान पृष्ठावर. अरे आहे ना, वरच्याच पृष्ठावर आहे, हाही वरच्या पृष्ठावर आहे, हाही वरच्या पृष्ठावर आहे. म्हणजे समान अंक समान पृष्ठावर आहे. जर अशी सिच्युएशन असेल तर, सिच्युएशन सांगते आपण 3 सिच्युएशन बघणार आहे, सिच्युएशन 1 2 3, त्याला आपण नियम नाव देतो. तर ही अशी सिच्युएशन असेल, समान अंक समान पृष्ठावर असेल, मग तो वरच्याच पृष्ठावर असेल का? नाही, कधी इकडं असेल, कधी ह्या बाजूला असेल, परंतु समान अंक पाहिजे आणि तो समान पृष्ठावर पाहिजे. तो डाव्या उजव्या किंवा वरच्या कोणत्याही पृष्ठावर असू देत, काही फरक पडत नाही. तर मग समान अंक समान पृष्ठावर आला, जरा त्याला सिलेक्ट करून घेऊ आपण. बघा, हा आहे तो पृष्ठ, तो समान अंक समान पृष्ठावर आहे. असा तो अंक समान 2 आहे आणि पृष्ठ वरचा आहे. अशा वेळेस काय होतं, कोण कोणाच्या विरुद्ध आहे? आपल्याला काय शोधायचं, कोण कोणाच्या विरुद्ध आहे. तर जर अशी सिच्युएशन आली तर जो तो अंक त्याच्या किंवा जो तो पृष्ठ त्याच्या विरुद्ध असतो. म्हणजे डाव्या बाजूचा पृष्ठ, याचा डावा आणि याचा डावा तो त्याच्या विरुद्ध, हा याचा डावा आणि याचा उजवा आणि याचा उजवा ते दोघांच्या विरुद्ध आहे. म्हणजेच बघा, 5च्या विरुद्ध 3 आणि 6च्या विरुद्ध 3. बघा 1, 5च्या विरुद्ध आहे 3 आणि 6च्या विरुद्ध आहे 1. मग एकच जोडी राहिली. जर तुम्हाला 2 पेअर्स कळल्यात, एकूण यायला 6 अंक असणार, 1 2 3 4 5 6. उरलेले 2 अंक ते आपोआप एकमेकांच्या विरुद्ध असेल. कोण उरलं? 2 उरला आणि 4 उरला, ते एकमेकांच्या विरुद्ध झाले. नीट बघा, कळते? समान अंक समान पृष्ठावर असेल, समान अंक समान पृष्ठ असेल तर जास्त डोकं लावायचं नाही. अशी सिच्युएशन आली तर जो तो पृष्ठ त्याच्या विरुद्ध असतो. डाव्या बाजूचा डाव्या बाजूला, उजव्या बाजूचा उजव्या बाजूशी विरुद्ध आणि एक पेर आपल्याकडे मिळालेली आहे. येते लक्षात? ह्या प्रकारे झालं. तुम्हाला एक प्रश्न देतो, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून हा सोडवायचा आहे आणि त्याच्यानंतर याचं उत्तर बघायचं आहे. ए बी सी डी ई. ओके, ह्या प्रकारचा आहे. कोण कॉमन आहे मित्रांनो याच्यामध्ये? तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून याचं उत्तर शोधायचं आहे, नंतर बघा पुढे काय उत्तर असेल. तर याच्यामध्ये कोण कॉमन आहे? सी. कोण आहे? सी. ओके, हा सी पृष्ठ कॉमन आहे, सी पृष्ठ कॉमन आहे, तोही त्याच्या उजव्या बाजूचे पृष्ठ समान आहे. तर आपलं ठरलं काय, जो तो जर अंक एक समान अंक समान पृष्ठावर असेल तर जो तो ज्याच्या विरुद्ध. ए च्या विरुद्ध डी, बी च्या विरुद्ध ई, राहिला हा सी. कोण राहिला मग? ए बी सी डी ई एफ. एफ असतो 6 नंबरला, तो त्याच्या विरुद्ध. येते लक्षात? काय सिच्युएशन आपल्याकडे जर पहिली सिच्युएशन आली, काय समान अंक समान पृष्ठावर, तर अगदी सोपं काम, जो तो त्याच्या विरुद्ध. पण प्रत्येक वेळेस असं होईल का? नाही.
मग काय होऊ शकतं, कधी अंक समान आहे, नियम दुसरा, समान अंक वेगळ्या पृष्ठावर, काय सिच्युएशन आली आता, एक अंक तर समान आहे दोघांमध्ये एक अंक तर समान आहे, परंतु तो समान पृष्ठावर न येता वेगळ्या पृष्ठावर आला, अशी सिच्युएशन होऊ शकते ना. असा प्रश्न पडला असेल तुम्हाला आता जरा वेळापूर्वी. मग आता आपण त्याचं उत्तर बघू काय होतं. बघा माझ्याकडे दोन क्यूब आहेत असे, आणि ह्या दोन क्यूब मध्ये काय होणार आहे आता, एक अंक तर समान असणार आहे, इथे दोन घेऊ आपण, इथे दोन घेऊ, 3 4 5 6. ओके, माझ्याकडे आधी आपण बघून घेऊ याला साधा आहे की स्टँडर्ड आहे. बघा 5 आणि 2 7, 4 आणि 3 7, म्हणजे हा साधा घन आहे. आता जर हा साधा घन असेल तर याच्यामध्ये कोण कॉमन आहे, कोणता कॉमन अंक आहे, याच्यामध्ये हा 2 अंक कॉमन आहे. येते लक्षात ना. बघा हा पृष्ठ झाला तो. बघा आत्ताच आपण नियम काय बघितला होता, समान अंक समान पृष्ठावर, म्हणजे जो तो पृष्ठ त्याच्या विरुद्ध. परंतु इथं अंक समान आहे, परंतु तो एक तर इकडे नाही किंवा एक तर इकडे नाही, वेगवेगळ्या पृष्ठावर आहे. मग हा नियम लागू होईल का त्याला, अजिबात होणार नाही. मग याच्यासाठी आपल्याला एक छोटीशी मेथड वापरायची, तिला आपण म्हणतो ओपन डाइस मेथड, तिला आपण म्हणतो क्लॉकवाईज मेथड. क्लॉकवाईज मेथड म्हणजेच काय रे, क्लॉकवाईज म्हणजे काय, घड्याळाच्या दिशेने जसं घड्याळ फिरतं त्या दिशेने आपल्याला याला सोडवायचंय. पण ही सोडवताना आणखी दोन प्रकार आहेत, वापरायचे तर दोन आहेत आपल्याला, पण एक मेथड 1 आहे आणि मेथड 2 आहे. मेथड 1 आणि मेथड 2. बघा ह्या मेथड 2 मध्ये आणि मेथड 1 मध्ये थोडासा फरक आहे. आपल्याला वारंवार वापरायची आहे मेथड 2, जी का हे अशा प्रकारचे प्रश्न ह्या अशा सिच्युएशन मध्ये ही खूप सोपी आहे. परंतु आपण मेथड 1 बघणार आहे, जी का आपल्याला, आपण जो घनाचा दुसरा प्रकार शिकणार आहोत ओपन डाइस, तेव्हा आपल्याला खूप जास्त कामास येणार आहे. तो कसा बघा, ही आकृती आपल्याला एका ओपन डाइस मध्ये बसवायची. ओपन डाइस असा आहे, ओपन डाइस काढायचा आहे. एक 2 3 4 5 6, त्याला 6 पृष्ठ असले पाहिजे, 6 बॉक्स असले पाहिजे त्याच्यामध्ये. ओके, असा एक ओपन डाइस काढून घ्यायचा आहे. आपल्या प्रश्नाच्या आकृतीकडे यायचे. त्याच्यामध्ये कोण कॉमन आहे, तर पहिल्या आकृतीमध्ये या, जो अंक कॉमन आहे त्याला आपण फिक्स करा 2. मेथडचं नाव काय आहे, क्लॉकवाईज मेथड. कोणती आहे, क्लॉकवाईज मेथड. मग आपण त्या 2 ला सिलेक्ट करा, 2 पासून क्लॉकवाईज चला, घड्याळ ह्या दिशेने फिरत आहे ना, तर क्लॉकवाईज चला. मग 2 जो आहे तो सेंटरला लिहून घ्या. 2 मी कुठे लिहिला, सेंटरला. त्याच्यानंतर क्लॉकवाईज लिहिला. क्लॉकवाईज कोण येणार आहे, तो 3, तो इथं लिहायला सुरुवात करा. लिहायला सुरुवात इथून करायची. कॉमन अंक इथं सेंटरला लिहिला, जो पहिला येणार आहे क्लॉकवाईज तो इथे लिहिला. 3 नंतर क्लॉकवाईज कोण आहे, 4, मी इथेही क्लॉकवाईज लिहिणार आहे 4. त्यानंतर इकडे आलो, हा 2, परत जो कॉमन आहे त्याच्यापासून सुरुवात केली, त्याच्यापासून क्लॉकवाईज कोण आहे, 5, इथे क्लॉकवाईज लिहिणार आहे, इथे 5. 5 पासून क्लॉकवाईज कोण आहे, 6. बघा इथेही क्लॉकवाईज लिहितोय 6. ही 5 अंक झाले, पण याच्यातून कोण मिस आहे, एक नाहीये, यांच्यामध्ये एक नाहीये. 1 2 3 4 5 6 आलेले आहेत. आता ही जी आकृती होती, प्रश्न आकृती आपली, ती ओपन डाइस मध्ये टाकून झालेली. कशी टाकली, तर क्लॉकवाईज मेथडने टाकली. ओपन डाइस घेतला ह्या प्रकारचा, ज्याला 6 बॉक्स होते. आता बघा इथे क्लॉकवाईज होतं, इथेही क्लॉकवाईज सुरुवात केली, इथून क्लॉकवाईज सुरुवात केली, 3 पर्यंत आलो. बघा 2 हा सेंटर लिहिला, जो कॉमन अंक आहे तो सेंटर लिहिला, क्लॉकवाईज लिहिला 3, इथे क्लॉकवाईज लिहिणार आहे मी, इथेही क्लॉकवाईज लिहिणार आहे 3. 3 नंतर क्लॉकवाईज आला 4, पुन्हा 2 दुसऱ्या आकृतीमध्ये आले, दुसऱ्यातून क्लॉकवाईज आला 5, 5 नंतर आला 6, इथे 6 लिहिला. अशा प्रकारे हे भरून झाले. हा नव्हता आपल्याकडे, याच्यामध्ये नाही येतो, याच्यात येणार नाही, म्हणून याच्यातला 1 ते 6 अंक असणार आहे, तर 6 पैकी 1 नव्हता, तो आपण इथे लिहून घेतला. पण आपलं महत्वाचं काम अजून बाकी आहे. कोण कोणाच्या विरुद्ध, कोणता अंक कोणाच्या विरुद्ध आहे. तर आता बघा खूप सोपं काम आहे. जर हा ओपन डाइस आहे, जो आपला सेकंड चॅप्टर जो आहे, जो सेकंड टॉपिक आहे घनामधला, तो इतक्याच गोष्टीवर अवलंबून आहे. त्याच्यामध्ये वापरायची एम. आता हे काय बघ, अल्टरनेटिव्ह मेथड. अल्टरनेटिव्ह मेथड म्हणजे एकाड एक पद्धत, बरोबर ना. कोणती मेथड,
एक आड एक पद्धत अल्टरनेटिव्ह मेथड. नीट बघा कोण कोणाच्या विरुद्ध असतो. म्हणजे मी जर याला घड्या घातल्या असं एखादा बॉक्स ओपन केलेला आहे त्याला मी जर घड्या घातल्या तर कोण कोणाच्या विरुद्ध याला बरोबर बॉक्स तयार होतो घड्या घातल्यानंतर. तर याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह मेथड वापरायची. फार कसाही प्रश्न येऊ द्या याच्यामध्ये खूप सोपं काम 100% मार्क मिळून देणार प्रश्न. बघा अल्टरनेटिव्ह 2 3 3 ला कोण अल्टरनेटिव्ह आहे एक आड एक ना 3 ला अल्टरनेटिव्ह आहे 5 उत्तर मिळालं मला 5. 2 2 ला कोण अल्टरनेटिव्ह एक सोडून द्यायचा 1 बरोबर. हा 6 बघा 6 ला कोण अल्टरनेटिव्ह 4 6 ला अल्टरनेटिव्ह कोण 4. माझं उत्तर झालं. मला एकच नाही याच्यात एक प्रश्न विचारला जातो आपल्याला मी तिन्ही जोड्या सांगतो. आम्हाला कोणताही प्रश्न द्या आम्ही त्याच्यात तिन्ही जोड्या सांगतो. 3 च्या विरुद्ध 5 2 च्या विरुद्ध 1 6 च्या विरुद्ध 4. पुन्हा एकदा लक्ष द्या कसं केलं आपण. समान अंक होता परंतु वेगळ्या पृष्ठावर होता त्यासाठी आपण क्लॉकवाईज मेथड वापरतो. क्लॉकवाईज मध्ये मेथड 1 आणि मेथड 2. मेथड 1 मध्ये आपण बघतो ओपन डाइस एक ओपन डाइसची आकृती काढली याच्यामध्ये जो अंक पृष्ठ समान होता त्याला आपण टिक मार्क करून घेतली त्याच्यापासून आपण क्लॉकवाईज चाललो. जो अंक कॉमन होता तो सेंटरला लिहिला. क्लॉकवाईज केल्यानंतर तो 3 इथे लिहिला. त्याच्यानंतर आपण क्लॉकवाईज केलो इथे क्लॉकवाईज लिहित चाललो 4 याच्यानंतर 5 6 अशा प्रकारे लिहिला. जो मिस होता तो इथे लिहिला. आणि याच्यामध्ये ओपन डाइस मध्ये आपण वापरतो अल्टरनेटिव्ह मेथड एम अल्टरनेटिव्ह मेथड वापरतो. आणि अल्टरनेटिव्ह मेथड मध्ये आपल्याला 3 ला 5 भेटला 6 ला 4 भेटला 2 ला 1 भेटला. अशा प्रकारे इथं आपलं सोडून होतं. पण मेथड 2 काय सांगते एवढा सगळा राडा करायची गरज नाही. हे का शिकतोय आपण कारण की आपला दुसरा चॅप्टर सोपा होईल आता. ओके तर असा जर सिच्युएशन आले तुमच्याकडे समान अंक वेगळ्या पृष्ठावर असेल तर काही नाही अगदी एका सेकंदात तुमच्याकडे उत्तर असेल. किती सेकंदात 1 सेकंद लय झाला. बघा कसं कोण कॉमन आहे 2 लिहून घ्या 2 2 नंतर क्लॉकवाईज कोण आहे 3 लिहून घ्या 3 नंतर क्लॉकवाईज कोण आहे 4 लिहून घ्या बरोबर. चला दुसऱ्या आकृती 2 कॉमन लिहून घ्या 2 त्याच्यानंतर कोण आहे कॉमन सॉरी क्लॉकवाईज 5 5 नंतर क्लॉकवाईज कोण 6. उत्तर झालंय माझं 4 ला 6 3 ला 5 परंतु 2 डबल झाला 2 2 च्या विरुद्ध असू शकत नाही. मग यांच्यातला मिस कोण झालेला आहे कोण मिस झाला कोण झाला 1. यांच्यामध्ये कोण नाहीये 1 हा अंक नाहीये बरोबर ना. ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे. याचा प्रश्न मी इथे देतो. तुम्ही त्याच्यानंतर व्हिडिओ स्टॉप करायचे उत्तर काढायचे आणि मग आपण तिसऱ्या नियमाला सुरुवात करणार आहोत. C C A F E D ओके समान अंक आहेत सेमच झालं सिच्युएशन. ओके इकडे घेतो C इथे घेऊ E. ओके बघा यांच्यामध्ये C हा अल्फाबेट कॉमन आहे C हा अल्फाबेट कॉमन आहे बरोबर. तर आपल्याला वापरायची आहे क्लॉकवाईज मेथड. क्लॉकवाईज मेथड मधली मेथड सेकंड. बघा जो कॉमन आहे तो लिहिला C त्याच्यानंतर क्लॉकवाईज कोण आहे F F नंतर क्लॉकवाईज आहे D त्यानंतर C हा कॉमन आहे C लिहून घेतला C नंतर क्लॉकवाईज आहे E E नंतर क्लॉकवाईज आहे A ओके D च्या विरुद्ध F F च्या विरुद्ध E C कॉमन आहे इथे B येईल यांच्यामध्ये B मिस आहे तर C च्या विरुद्ध असेल B. अशा प्रकारे आपला दुसरी सिच्युएशन पूर्ण होते. आता तिसरी सिच्युएशन काय सांगते तिसरी सिच्युएशन तर पहिली सिच्युएशन होती समान अंक समान पृष्ठावर. दुसरी सिच्युएशन सांगते समान अंक वेगळ्या पृष्ठावर. त्याच्यामध्ये आपण क्लॉकवाईज मेथड बघतो. आणि आता तिसरी सिच्युएशन सांगते इथं एक एक अंक समान होता एक अंक समान पृष्ठावर समान एक अंक मात्र वेगळ्या पृष्ठावर. मात्र जर कधी 2 अंक समान असेल तर बघा बऱ्याचदा आपल्याला नियम तिसरा वापरावा लागतो. जेव्हा आपल्याला 4 आकृत्या असतात जेव्हा 4 आकृत्या असतात तेव्हा आपल्याला बऱ्याचदा तिसरा नियम वापरावा लागतो. असं कंपल्सरी नाही तिसरा परंतु बऱ्याचदा तिसरा नियम वापरावा लागतो. आणि ह्या सगळ्यांपैकी सगळ्यात सोपा नियम जर कोणता असेल तर तो नियम तिसरा आहे. ज्या ठिकाणी नियम तिसरा वापरायला आपल्याला वेळ भेटेल योग्य वेळ असेल त्यावेळेस 100% वापरून टाकायचे. काही सेकंदात आपल्यापुढे उत्तर येतं. नियम तिसरा सांगतो 2 अंक समान असेल इथे 1 अंक होता इथे 1 अंक समान होता 1 1 अंक समान होता. पण मात्र कधी जर 2 अंक समान आले तर नीट बघा कधी जर 2 अंक समान आले तर सगळ्यात सोपं काम बघा A B इथे D इथं F ओके अशी एक आकृती आहे आपल्याकडे. आणि आपल्याला विचारलं की बाबा
याच्यात डी च्या विरुद्ध कोणता अंक असेल तर आपण काय करायचंय, सगळ्यात महत्वाचं बघायचं किती अंक समान आहेत. हा ए सारखा आहे, हा ए सारखा आहे, हा बी सारखा आहे, हा बी सारखा आहे. ओके, इथं आहे ए, इथे आहे बी, ए आणि ओके, नीट लक्षात घ्या. जे दोन अंक समान आहेत ते सोडून द्यायचे, जे दोन पृष्ठ आहेत ते सोडून द्यायचे. उरलेले जे दोन असतील ते एकमेकांच्या विरुद्ध असतील, डी च्या विरुद्ध एफ. म्हणजेच आपल्याला इथे मी 3 पेअर्स काढल्या होत्या, सगळ्याचे सगळे इथं 3 पेअर्स काढल्या होत्या, परंतु इथून आपल्याला फक्त एकच जोडी सांगता येते. पुढचा प्रश्न देतो तुम्हाला, तर मी व्हिडिओ स्टॉप करून त्याचं उत्तर शोधायचं आहे आणि मग प्ले करायचं आहे. बघा, अशी एक आकृती आहे आपल्यापुढे. तर तुम्हाला विचारलंय की बाबा 5 2 5 2 एकच्या विरुद्ध कोणता अंक असेल, एकच्या विरुद्ध कोणता अंक असेल. तर सगळ्यात महत्वाचं आपण काय करू, 2 कॉमन आहे, 2, हा 2 कॉमन आहे, इथे 5 कॉमन आहे, हा 5 कॉमन आहे. काटछाट करून टाका, 1 उरलाय आणि 4 उरलाय, ते एकमेकांच्या विरुद्ध. 1 उरलाय आणि 4 उरलाय तर 1 च्या विरुद्ध 4. तर मित्रांनो, असा होता आपला हा घन, फासा, डाईस किंवा क्यूब. बरोबर. तर याच्यामध्ये आपण बघितलं होतं घनाचे एकूण 2 प्रकार, एक साधा घन आणि स्टँडर्ड घन. स्टँडर्ड घन म्हणजे काय, ज्याच्या शेजारच्या 2 पृष्ठांची बेरीज 7 होत नाही, मात्र त्याच्या विरुद्ध पृष्ठांची बेरीज 7 होते. आणि अशी सिच्युएशन असेल तर तेव्हा मात्र डोळे झाकून उत्तर लिहायचं. जर स्टँडर्ड घन असेल तर 1 च्या विरुद्ध 7, 2 च्या विरुद्ध 5 आणि 3 च्या विरुद्ध 4 अशी सिच्युएशन असेल तर अशाच प्रकारचे उत्तर लिहायचे. त्यानंतर जर साधा घन असेल, पण साधा घन म्हणजे काय, शेजारच्या पृष्ठांची बेरीज त्याच्या कुठेतरी 7 होते, त्याच्या शेजारच्या पृष्ठ तरी बेरीज काय होते, 7 होते. म्हणजेच आपण इथं बघितलं तर 5 आणि 2 7, बरोबर, 4 आणि 3 7, 5 आणि 2 7 अशी जर बघितली होती अशा ठिकाणी काय होतं. आणि जर त्याच्यावरती अल्फाबेट्स असेल, नंबरचा असेल, सिम्बॉल्स असेल तर तो 100% साधा घन मानावा. आणि जर साधा घन असेल तर आपल्याला मात्र असे 3 नियमाने सोडावं लागतं. त्यातला पहिला नियम होता समान अंक समान पृष्ठावर. समान अंक समान पृष्ठ असेल तर जो तो पृष्ठ त्याच्या विरुद्ध येतो. जर समान अंक वेगळ्या पृष्ठावर असेल, समान अंक वेगळ्या पृष्ठावर असेल तर तिथं आपण क्लॉकवाईज मेथड वापरतो. त्याच्यामध्ये 2 मेथड वापरल्या होत्या, एक ओपन डायस मेथड आणि एक रेग्युलर मेथड, जी का आपल्याला एका संख्यामध्ये उत्तर देते. त्यामध्ये आपण समान अंक लिहून घेतो, त्याच्यानंतर आपण क्लॉकवाईज त्याचे उत्तर लिहून घेतो. एक ओपन डाईस साठी वापरतो आणि एक ओपन डाईस मध्ये आपण अल्टरनेटिव्ह मेथड वापरतो. आणि सगळ्यात छोटा आणि सोपा नियम म्हणजे 2 अंक समान असेल तर जो उरलेला अंक असेल, जो 2 समान आहे त्याच्यातून उरलेले जे 2 अंक आहेत ते एकमेकांच्या विरुद्ध असतात. असा होता छोटासा घनातला पहिला प्रकार होता आपला. दुसरा प्रकार असेल ओपन डाईस आणि तिसरा असेल कट सेक्शन वाला. तर आपण आता हे तुमच्या लक्षात आलं असेल, हे लिहून घ्यायचे. मी एका मिनिटासाठी बाजूला होते, त्यानंतर मी रब करणार आहे आणि आपण आजचे काही याच्यावरचे आपण काही प्रॉब्लेम बघणार आहोत. ओके, मी बाजूला होतो, स्क्रीनशॉट काढून घ्यायचंय तुम्हाला. ठीक आहे मित्रांनो, तर आपण सुरुवात करू आता याच्यावरची प्रॉब्लेम. व्यवस्थित बघा, एक एक प्रॉब्लेम बघू आपण. एक 4-5 प्रश्न आपण याच्यावरचे घेऊ, म्हणजे हा तुम्हाला चॅप्टर पूर्णपणे समजेल. हा परीक्षेला आल्यानंतर तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. तुम्ही पुस्तक कुठलंही घ्या, बुद्धिमत्तेसाठी कुठलंही पुस्तक घ्या, त्यातला हा चॅप्टर काढायचा आणि मात्र आपण जे 3 नियम वापरले, 3 नियम वापरून आपल्याला याची प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. ठीक आहे, बघा. क्यूब, हा आहे आपला पहिला प्रश्न, ज्याच्यामध्ये आपल्याला एकूण 3 क्यूब दिलेले आहेत. 5 1 2 3 6 5 1 4 6. आणि प्रश्नात विचारले 3च्या विरुद्ध जो पृष्ठ आहे, ज्याच्या कुठेतरी 3 लिहिलं असेल, त्याच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल. कोणता अंक शोधायचा मित्रांनो, आपल्याला 3च्या विरुद्ध अंक शोधायचा. मग आता आपल्याकडे सिच्युएशन आलेली ह्या प्रकारची. तर आता सगळ्यात महत्वाचं, जसं कॅलेंडरचा प्रश्न फिक्स आहे, साधा
वर्ष साधा आहे का लीप वर्ष आहे, तर घनातही आल्यानंतर तसंच करायचं. तो स्टँडर्ड घन आहे की साधा घन आहे. स्टँडर्ड घन असेल तर पेन खाली ठेवायचा, 4 उड्या मारायच्या, उत्तर फिक्स. 1 ला 6, 2 ला 5, 3 ला 4. ओके, तसं आता नीट बघा, इथे तुम्हाला काही जाणवतंय का? हो ना बाबा, 6 आणि 1 7, त्यानंतर 5 आणि 2 7, म्हणजे याच्या शेजारच्या दोन पृष्ठांची बेरीज 7 होते. ह्या तिघांपैकी एका ठिकाणी जरी झाली असती तरी हा साधाच घन होता. मग आता हा साधा प्रश्न आहे. कोणत्या घनाचा प्रश्न आहे? साध्या घनाचा प्रश्न आहे. मग आपल्याला हे नियम पहिला, नियम दुसरा आणि नियम तिसरा असे एकूण 3 नियम आहेत आपल्याकडे. समान अंक समान पृष्ठावर, समान अंक वेगळ्या पृष्ठावर आणि 2 अंक कॉमन असेल तर. आपण सगळ्यात पहिला तिसरा बघायचा. 2 अंक कुठे कॉमन दिसतात का? 1 2 कुठे नाहीये, 5 2 नाहीये, 3 5 अजिबात नाहीये. मग आता आपल्याला दुसरी सिच्युएशन बघायची. समान अंक समान पृष्ठावर आहेत का? कुठं? इथे 5 आहे, पण वरच्या पृष्ठावर कुठे 5 आहे का? अजिबात नाही. इथे 2 आहे, कुठे 2 आहे का? नाही. इथे 1 आहे, कुठे 1 आहे का? नाही. म्हणजे समान अंक समान पृष्ठावर पण नाही. म्हणजे पहिला नियम नाही वापरते, तिसरा नियम नाही वापरतात, म्हणजे 100% आपल्याला वापरायचा आहे तो दुसरा नियम. मग दुसरा नियम काय म्हणतो? समान अंक वेगळ्या पृष्ठावर. मग आपण ही आकृती सिलेक्ट केली आणि ही आकृती सिलेक्ट केली. बघा, ह्या दोन आकृत्या सिलेक्ट केल्या, यांच्यामध्ये कोण कॉमन आहे? इथं 5 कॉमन आहे आणि इथं कोण कॉमन आहे? 5 कॉमन आहे, राईट. ही आणि ही आकृती सिलेक्ट केली मग मी माझ्या उत्तरासाठी. तर बघा, इथे 5 कॉमन आहे, इथे 5 कॉमन आहे, परंतु वेगळ्या पृष्ठावर आहे, सारख्या पृष्ठावर नाही. नियम दुसरा वापरतोय, नियम दुसरा वापरतो. फक्त काही सेकंदात आपल्या पुढे उत्तर असेल. नियम दुसरा सांगतो क्लॉकवाईज मेथड. काय सांगतो? क्लॉकवाईज मेथड, बरोबर. चला ठीक आहे. कोण कॉमन आहे? 5, तो लिहून घ्या. 5 नंतर क्लॉकवाईज कोण आहे? 2, तो लिहा. 2 नंतर क्लॉकवाईज कोण आहे? 1, तो लिहून घ्या. चला दुसऱ्या आकृती द्या, जी सिलेक्ट केली 5. इथे 5 लिहून घ्या. 5 नंतर क्लॉकवाईज कोण आहे? 6. 6 नंतर क्लॉकवाईज कोण आहे? 3. 3 च्या विरुद्ध 1, 2 च्या विरुद्ध 6, 5 च्या विरुद्ध 5. 100% असू शकत नाही, कारण की इथे काय होतंय? हा 5 अंक डबल झाला. यांच्यातला कोण राहिला? 1 2 3 4. 4 बाकी आहे, 4 बाकी आहे. ओके, उत्तर झाले. आपल्याला 3 च्या विरुद्ध विचारलात, आपण 3 च्या विरुद्ध 1 तर सांगितलं, परंतु इतर दोनही जोड्या आपण आपल्या सांगून झालेल्या आहेत. येते लक्षात आपण कोणता नियम वापरतोय. आपण पुढचा प्रश्न घेऊ. बघा, हा दुसरा प्रश्न आहे आपला. 4 1 6 4 6 5. ओके, बघा हा प्रश्न आहे आपल्याकडे. आता आपल्याला काय करायचंय, तर आधी मी काय सांगितलं नेहमीप्रमाणे आधी तिसरा नियम बघा. तिसरा नियम दिसतोय का याच्यात? पुढे कोणते 2 अंक कॉमन आहेत का? इथे काय शोधायचं होतं आपल्याला? यांनी काय सांगितलंय? 5 च्या विरुद्ध. 5 च्या विरुद्ध कोण आहे? ठीक आहे, याच्यात कोण कॉमन दिसतोय आपल्याला? 6 4. ओके ओके, 2. अरे सोपं काम झालं. तिसरा हा पृष्ठ सारखा आहे, 6 4. इथे 6 4 6 4. नियम तिसरा, नियम तिसरा. 2 अंक समान असेल तर 2 अंक कॉमन आहेत. 4 6 आणि 4 6 कॉमन आहे. उरलंय कोण? 1 आणि 5. म्हणजेच 5 च्या विरुद्ध कोण आहे? 1. काही सेकंदात उत्तर आपल्या पुढे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक तिसरा. प्रश्न क्रमांक तिसरा. 4 आकृत्या. 4ही आकृत्या असल्या म्हणजे ते वेगवेगळ्या घनाच्या नाही, तर त्या एकाच घनाच्या वेगवेगळ्या बाजूने काढलेल्या सेल्फी असतात. 4 प्रश्न. एकूण प्रश्न आकृत्या 4 आहेत. त्यात बघा 4 2 5 6 1 3. याचं उत्तर तुम्हाला शोधायचंय. 10 सेकंदाचा वेळ देणार आहे तुम्हाला. याच्यामध्ये आपल्याला शोधायचे 3 च्या विरुद्धचा पृष्ठ. 3 च्या विरुद्धचा पृष्ठ. 3 हा अंक जो आहे त्याच्या विरुद्ध कोणता पृष्ठ असेल हा शोधायचा. तुम्हाला वेळ देते 10 सेकंदाचा. बघा, ठीक आहे, आले उत्तर आलं असेल सगळ्यांचं. शोधूत आपण काय उत्तर आहे. तर नियम तिसरा सर्वात पहिला कोणता वापरायचा? नियम तिसरा. 2 अंक समान आहेत का? कुठे 2 अंक समान आहेत का? बघा 1 3 आहे का? कुठं
कुठलेही दोन सिलेक्ट करायचे, कुठलेही दोन सिलेक्ट करायचे बघा. 5 3 5 3 5 3 5 3 5 3 5 3 आहे. मग 5 3 आणि 5 3 जर कॉमन आहे तर उरला इथं 6 आणि इथं 4. मग मला एक जोडी भेटली 6च्या विरुद्ध 4. अजून कोण कॉमन आहे का बघा. अजून कोण कॉमन दिसते आपल्याला इथं बघा. इथे 6 3, इथे 6 3, इथे 6 3, इथे 6 3, 6 3 6 3, इथं उरला 1, इथं उरला 5. बघा 6 3 आणि 6 3 कॉमन, इथे 1 आहे आणि इथं 5 आहे. 1च्या विरुद्ध 5. जर मला 3 जोड्यांपैकी 6 मध्ये 3च जोड्या होणार आहेत, त्यातल्या 2 भेटल्या तर तिसऱ्या जोडी मला शोधायची गरजच नाही, कारण की इथं 3च्या विरुद्ध कोण असेल, 2 असेल, फिक्स आहे. ह्या 2 भेटत आहेत तर तिसरी मी जोडी शोधणार नाही, ते उत्तर आपोआप येणार आहे, कारण की उरलेले 2 अंक आपोआप एकमेकांच्या विरुद्ध असणार आहे. म्हणून माझं उत्तर जे आहे 3च्या विरुद्ध 2. ओके, पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे आपल्याकडे. एकूण 2 प्रश्न आकृती आहेत त्याच्यामध्ये. 1 3 5 4 3 2. आपल्याला शोधायची 2च्या विरुद्धचा अंक शोधायला सांगितलाय. कोणाच्या विरुद्ध? 2च्या विरुद्ध अंक शोधायला सांगितलाय. 2च्या विरुद्ध. सर्वात पहिलं काय करायचं, तिसरा नियम वापरून बघायचा. पुढे 2 अंक कॉमन आहेत का? 3 5 अजिबात नाही, 1 5 अजिबात नाही. दुसरा नियम, मग आपण आता पहिला नियम वापरतो. समान अंक समान पृष्ठावर आहे का? हो आहे. हा 3 कॉमन आहे, इथे 3 कॉमन आहे आणि तो डाव्याचा पृष्ठावर आहे. बघा नियम पहिला वापरावा लागेल आपल्याला. नियम पहिला काय सांगतो, जर समान अंक समान पृष्ठ असेल तर जो तो पृष्ठ त्याच्या विरुद्ध, म्हणजे वरचा पृष्ठ वरच्याच्या विरुद्ध, 1च्या विरुद्ध 4, उजवा पृष्ठ उजव्याच्या विरुद्ध, 5च्या विरुद्ध 2, हा 3. मग यांच्यामध्ये कोण बाकी आहे? 1 2 3 4 5 6 बाकी आहे, म्हणजेच 2च्या विरुद्ध आपलं उत्तर आहे 5. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे होता आपला घन. एक छोटीशी रिव्हिजन घेऊ. घन म्हणजे काय? हा घन बघितला होता आपण, इथूनच सुरुवात केली होती. घन ज्याची लांबी रुंदी आणि उंची सारखी असे आपण त्याला घन म्हणतो. घनाचे एकूण 2 प्रकार पाहिले होते. एक होता साधा घन आणि एक होता स्टँडर्ड घन. स्टँडर्ड घन म्हणजे काय? ज्याच्या शेजारच्या 2 पृष्ठांची बेरीज 7 होत नाही, मात्र त्यांच्या विरुद्ध पृष्ठांची बेरीज 7 होते, आपण त्याला स्टँडर्ड घन म्हणतो. पण त्याच्यामध्ये होतं काय? त्याच्या शेजारच्या पृष्ठांची बेरीज 7 नसते, मात्र त्याच्या विरुद्ध पृष्ठांची बेरीज 7 होते, म्हणून आपण डोळे झाकून उत्तर लिहितो. 1च्या विरुद्ध 7, 2च्या विरुद्ध 5 आणि 3च्या विरुद्ध 4. तर जो साधा घन आपण बघितला होता, ज्या साध्या घनामध्ये काय होतं, त्याच्या शेजारच्या पृष्ठांची जी बेरीज 7 होते, शेजारच्या पृष्ठांची बेरीज 7 होते, म्हणून आपल्याला 3 नियम वापरावे लागतात. एक पहिला नियम पाहिला तर समान अंक समान पृष्ठावर. जर अशी सिच्युएशन असेल तर जो तो अंक त्याच्या विरुद्ध. नियम दुसरा पाहिला होता ज्याच्यामध्ये समान अंक वेगळ्या पृष्ठावर येतो, तिथं आपण 2 मेथड पाहिलं होतं. एक क्लॉकवाईज मेथड नुसार गेलो होतो आपण, ओपन डाईस, आणि दुसरी आडवी पद्धत लिहिली होती जी आपल्याला 1 सेकंदात उत्तर देते. आणि नियम तिसरा पाहिला होता समान अंक वेगळ्या पृष्ठावर. 2 अंक समान असेल तर, जर 2 अंक समान असेल तर तो एक उरलेला अंक येतो ते एकमेकांच्या आपोआप विरुद्ध येत असतो. अशा प्रकारे आपण बघितलं. त्यानंतर 4-5 आपण प्रश्नही बघितले. तर तुम्हाला कुठल्याही बुद्धिमत्तेचं पुस्तक उघडा आणि त्यात तुम्हाला जो घन चॅप्टर आहे त्यातले प्रश्न घ्या. हे 3 नियम वापरा. आधी तिसरा नियम वापरून पहा, नंतर पहिला वापरून पहा, शेवटी दुसरा वापरून पहा. तुम्हाला 100% उत्तर येईल. पण तू लक्षात ठेवा, जर स्टँडर्ड घन आला तर तुम्ही कुठलाही नियम वापरा, उत्तर येत नाही. तर आपल्याला स्टँडर्ड घन असेल तर नियम वापरायची गरजच पडत नाही. सर्वात पहिला आधी काय बघायचं आपल्याला, की तो स्टँडर्ड आहे की साधा आहे. ओके मित्रांनो, तर अशा प्रकारे होता आपला हा घन चॅप्टर. आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये घनाचा पुढचा भाग जो काय आहे ओपन डाईस, तो थोडासाच भाग आहे, त्याला तुम्हाला शिकवणे झालंय. मुळात त्याला आपण अल्टरनेटिव्ह मेथड वापरतो. तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.